आता आपण तिथून संकल्प घेतला, उगम झाली मायकी बघिया. तिथून पुढे आल्यानंतर ना ते मंदिर, तिथून पुढेही असं कंटिन्यू नर्मदा माता सुरू झाली आहे. पाहू शकताय खूप निर्मळ मस्त आहे मायकी बघिया. आता जंगलमधून पूर्ण रस्ता होता, आता इथून पुढं डांबरी लागले. हे पाठीमागे मामा येतात, हे पाठीमागे आहेत. आता डांबरी लागल्या. इथून आता पुढं कमीत कमी 8 ते 10 किलोमीटर आहे. एक गजानन आश्रम म्हणून आहे, त्या आश्रमात आपल्याला मुक्काम करायचा आजचा. बघू आता कुठंपर्यंत जातोय आपण. नर्मदे हर. अशा छोट्या छोट्या नर्मदे काठी घर आहे ते. खूप सुंदर सुंदर. हे लहानसं बाळ आलं गॉगल घालून. नर्मदे हर. नर्मदे हर. वानर सेना होऊ शकताय. खूप माकडं आहेत या रस्त्याला, खूप माकडं आहेत. हे काय पूर्ण वानर सेना पळत इथे. मग हे बघा खूप माकडं आहेत जंगलामध्ये. नर्मदे हर. नर्मदे हर. जबलपूर 222, दिंडोरी 80. हे बघा हे समोरचं या की नाही चेकपोस्ट. जिल्हा दिंडोरी. त्या दिशेनं चालू एक समजत नाही आपल्याला. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गो माता की जय. रामकृष्ण हरी. त्या थोडकाला तेव्हा पिशवीत खूप भांडतात इथं. खायला आता शेव टाकलेली, शेवची पूर्ण खाल्ली ती. नामोनिशान सापलं शेवचं. आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ की जय. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं. येळकोट येळकोट जय मल्हार. कोकटनूरच्या लमा, आर्गची लक्ष्मी, मंगसोळीचा मल्लया, जेजुरीचा खंडेराया. या सगळ्यांना वंदन. ह्या जंगलामध्ये खूप मोठं जंगल आहे. मस्तपैकी मोठमोठी झाडं आहेत, अशी मोठमोठी झाडं. आणि हा एकांत देवाचं नामस्मरण करत एकांत. पुढेही कोण नाही आहे, पाठीमागेही कोण नाही आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. मुक्काम ठिकाण अजून किती पुढं जायचं आहे तेही माहीत नाही. आपण जातो आता. नर्मदा माता की जय. ठेच लागली पायाला, काय तर चुकलं असेल. नर्मदा माता क्षमा असावी.
या एकांतामध्ये देवाचं नामस्मरण करत चालत असताना खूप आनंद वाटतो आहे. हा पूर्ण या बॅगेमध्ये आपल्या पाठीची, माझ्या ज्या पाठीची बॅग आहे, या बॅगेमध्ये 2 जोड कपडे, 1 नाईट ड्रेस आणि नर्मदा मातेची जी जलची बॉटल आहे, नर्मदा मातेची बॉटल, ती बॉटल, हे हातात कमंडळू, हा दंड, एवढं झालं. आपला प्रवास सुरू आहे. खूप सुंदर हा क्षण आहे आत्ताचा, की एकांतामध्ये देवाचं नामस्मरण घेताना किती आनंद होतो. खूप आनंद होत आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ह्या निसर्गामध्ये नामस्मरण करत जी नर्मदा परिक्रमा पायी यात्रा चालू आहे माझी आणि माझ्यासोबतची जी आहेत मंडळी, ते पुढे मागं झालेत. काही पुढे गेलेत, काही पाठीमागं आहेत. पाठीमागं मागच्या वळणाला आहेत ते. आता मी पुढं आहे. तर जीवनामध्ये आल्यानंतर ना एकदा नर्मदा परिक्रमा करावी. ओम ओंकार गुरुदेव दत्त. 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 संध्याकाळचे 5:30 वाजलेत. इथून अजून 3-3.5 किलोमीटर अंतर आहे. पुढे गाव आहे, तिथं आजची वस्ती होणार आहे. आणि इकडे 5:30 वाजता दिवस मावळ आहे पूर्ण. हे बघा, पूर्ण दिवस मावळला आहे. अंधार पडलाय पूर्ण असा. 5:30 वाजलेत, पूर्ण अंधार झाले. थंडी तर खूप वाढली. 5:30 वाजले तरी असं वाटतं की 7 वाजलेत असं. आणि थंडी पण आहे बऱ्यापैकी, भरपूर थंडी. गुरुदेव दत्त. श्री 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 गुरुदेव. हे असं मंदिर आहे इथं, गणेश मंदिर. ते जेवणाची सोय चालू आहे. पहिल्या दिवशीचा मुक्काम.